नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. एसबी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या जनसुनावणी बैठकीत शेतकरी हिताच्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली. एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर तर्फे इंटर ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धा 2026 27 मे ते 29 मे 2026 या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल कोल्हापूर येथे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. एनसीसी संचालनालय महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध 7 एनसीसी ग्रुप मुख्यालयाच्या 7 फायरिंग संघातील मुले व मुली कॅन्डिडेट्सनी उत्साहाने सहभाग घेत उत्कृष्ट नेमबाजी कौशल्य, शिस्त आणि क्रीडाभावाचे दर्शन घडवले. स्पर्धा एअर रायफल चाचणी आणि 0.22 स्पोर्ट्स शूटिंग रायफल अशा 2 टप्प्यात घेण्यात आली, ज्यामध्ये कॅन्डिडेट्सनी वेगवेगळ्या स्थितींमधून नेमबाजी करत उल्लेखनीय अचूकता व एकाग्रता दर्शवली. या स्पर्धेत एकूण फायरिंग गुणांच्या आधारे यजमान एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर संघाने प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळवले, तर एनसीसी ग्रुप मुख्यालय मुंबई बी संघाने द्वितीय आणि एनसीसी ग्रुप मुख्यालय पुणे संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्या खालोखाल अमरावती संघ 4थ्या, छत्रपती संभाजीनगर 5व्या, नागपूर 6व्या आणि मुंबई ए संघ 7व्या क्रमांकावर राहिला. वैयक्तिक कामगिरीमध्ये मुले गटात कोल्हापूर ग्रुपच्या कॅडेट साहिश तलंकारने 312 गुणांसह सुवर्ण पदक आणि CQMS अभिनव शिर्केने 273 गुणांसह रौप्य पदक पटकावले, तर छत्रपती संभाजीनगरच्या JUO कार्तिक कोल्हेने 268 गुणांसह कांस्य पदक मिळवले. मुलींच्या गटातही कोल्हापूर ग्रुपने वर्चस्व राखत JUO ज्ञानेश्वरी पवारने 292 गुणांसह सुवर्ण आणि PO कॅडेट सिद्धार्थवी मानेने 290 गुणांसह रौप्य पदक जिंकले, तर अमरावती ग्रुपच्या JUO कावेरी सपकाळेने 276 गुणांसह कांस्य पदक प्राप्त केले. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राच्या एनसीसी संघासाठी 40 सर्वोत्तम कॅन्डिडेटची निवड करण्यात आली असून त्यांना कोल्हापूर येथे 1 महिन्याचे कठोर प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा अंतिम संघ आगामी 19 जुलै ते 3 ऑगस्ट 2026 दरम्यान तिरुचिरापल्ली येथे महासंचालनालय राष्ट्रीय छात्र सेना तर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील इंटर डायरेक्टरेट स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धा 2026 मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. या यशस्वी आयोजनाबद्दल एनसीसी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी आणि कोल्हापूरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर RK पैठणकर यांनी सर्व विजेत्या व सहभागी कॅन्डिडेटचे कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या भव्य सत्कार व बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर RK पैठणकर उपस्थित होते. या प्रसंगी कर्नल मानस दीक्षित, कर्नल संकेत चव्हाण, लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई यांच्यासह विविध एनसीसी युनिटचे कमांडिंग ऑफिसर्स, प्रशासकीय अधिकारी, ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स आणि एनसीसी इन्स्ट्रक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एसबी9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा एसबी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.